अतिक्रमण म्हणताच येणार नाही. जरी तुमच्या लिगली मार्गाने तुम्ही जरी अतिक्रमण म्हणून म्हटला तरी तुम्हाला आम्हाला लिगली करून देणं हे शासन निर्णयाच्या अनुषंगानं नियमबद्ध आहे. तर ते जर तुम्ही आम्हाला केलं तर झोपडपट्टी धारकांना त्रास होणार नाही. आणि थर्ड पार्टीची आता वक्फ बोर्ड आम्हाला इंटरफिअर करते की कायदा सुव्यवस्था होण्याची भीती वाटते. उद्या हिंदू मुस्लिम अशा गोष्टी काय होऊ नये ह्या अनुषंगानं आमचं म्हणणं असं आहे की तिथं तिसरा थर्ड पार्टी इन्व्हॉल्व्ह होऊ नये. नगरपालिका आणि झोपडपट्टी आम्ही तुम्हाला फेस करतो, तुम्ही आम्हाला तुमचे नियम सांगा, आम्ही आमचे नियम तुम्हाला सांगू, पण तिथं थर्ड पार्टी तिथं येता कामा नये असं आमचं हे आहे की तिथं त्या पद्धतीनं तुम्ही प्रशासनाला सूचना द्यावेत की थर्ड पार्टी तिथं कोणीही जाऊ नये, इलिगल तिथं कोणीही झोपडपट्टी धारकांना त्रास द्यायला जाऊ नये. आमची एवढीच भूमिका आहे. कारण दुसरा समाज तिथं आला आणि जर नाहक काय झालं तर त्याचं खापर कोण घेणार? मग आम्ही झोपडपट्टीवाले आम्ही पोटासाठी फिरायचं कमवायचं का यांच्याबरोबर वाद करत बसायचं? कायद्याच्या कक्षेतून रितसर मूळ मागणीच आहे. 50-60 वर्षाची वयवाट आहे त्यांची. 50 त्यांची लहान मुलांनी जन्मले त्यांना नातू. आज आम्ही या ठिकाणी स्टेडियम झोपडपट्टीचे एक निवेदन देण्यासाठी आलो होतो. या ठिकाणी आम्हाला एक अनधिकृत आम्हाला नोटीस देण्यात आलेली आहे की तुम्ही इथनं झोपडपट्टी हलवा काय. त्या संदर्भात आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांना सांगितलेलं आहे की या झोपडपट्टीचे मालक आम्ही झोपडपट्टी धारक आहोत. या झोपडपट्टीत आम्ही जवळजवळ 50-60 वर्ष आम्ही इथं रहिवास करत आहोत. त्या झोपडपट्टीचे मालक आम्ही आहोत. जागा वहिवाट रहिवासदार भोगवाटदार आम्ही त्या जागेचे आहोत आणि त्या जागेवर आमचा हक्क आहे. आणि ती जागा शासनानं शासन निर्णयानुसार 2002च्या शासन निर्णयानुसार आम्हाला ती जागा आमच्या नावावर करून देणे, आमचा 7/12 उतार्याला नाव नोंद करणे, तसेच त्या जागेत आमचं पुनर्वसन करणे आहे. या जागेवर आमचं पुनर्वसन करणे ही सर्व जबाबदारी शासनाची आहे. ती आम्ही माननीय सिओन मुख्याधिकारी कराड नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या कानावर घातलेला आहे आणि त्यांचा जो काही अधिकार आहे तो त्यांना दाखवून दिलेला आहे की साहेब तुम्ही या अनुषंगाने आमची झोपडपट्टी आहे या ठिकाणी पुनर्वसित करू शकता. हे आज आम्ही त्यांना दाखवलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा असा की जो अनलिगली आम्हाला जो पत्रव्यवहार किंवा नोटीस आम्हाला बजावण्यात आलेली आहे ती नोटीस एकतर्फी आलेली आहे. कारण ती जागा पूर्ववत जी जागा आता झोपडपट्टी ज्या जागेवर आहे ती जागा पूर्ववत आमच्या 12 बलुतेदारांची जागा आहे काय. त्यात वक्फ बोर्ड किंवा इतर कोणत्याही गोष्टींचा त्यात कोणताही इन्व्हॉल्वमेंट नाही. आणि त्या जागेचे सर्व फेरफार डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत. ते आज आम्ही शासन दरबारी आम्ही सादर केलेले आहेत. त्या पुढच्या काळात त्यांना आम्ही पुढची रूपरेषा त्याबद्दल आम्हाला झोपडपट्टीला काय मिळणार आहे, झोपडपट्टीसाठी घरं कशा पद्धतीनं मिळवली जातील, झोपडपट्टी आहे या ठिकाणी कशी पुनर्वसित केली जाईल, हा सर्व GR किंवा त्याचे शासन निर्णय आम्ही सिओंना दिलेले आहेत. फक्त शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे की झोपडपट्टीमधून जे काही झोपडपट्टी धारकांना नाहक त्रास होतोय तो नाहक त्रास न होता थर्ड पार्टी वक्फ बोर्ड आमच्याकडे येता कामा नये. हे प्रामुख्यानं शासनाने याची जबाबदारी घ्यावी. आमचा डायरेक्ट नगरपालिकेशी संबंध आहे. नगरपालिकेनं आमच्याशी पत्रव्यवहार करावा, आमच्याशी बोलणं करावं. तिसरा माणूस आमच्यापर्यंत येऊ नये याची दक्षता घ्यावी. कारण वक्फ बोर्डाचं आमचं तसं वाईट वाकडं काही घेणं देणं नाही आहे. फक्त आम्हाला आमच्या झोपडपट्टीशी घेणं देणं आहे, आमच्या जागेशी घेणं देणं आहे आणि आमच्या घरांसाठी जे काही करता येईल ते आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत करणार आहोत. एकतर्फी जी नोटीस दिली आहे त्यामध्ये प्रशासनावर कोणतरी दबाव टाकतं असं तुम्हाला वाटतंय का? साहजिक आहे ना, प्रशासनावर दबाव टाकल्याशिवाय एकतर्फी नोटीस जाणारच नाही. ती जागा वक्फ बोर्डाची नाही आहे, ती जागा आमच्या 12 बलुतेदारांची आहे. मग त्याच्या वक्फ बोर्डांचं तिथल्या एखाद्या व्यक्तीनं फोन केला तर तुम्ही नोटीसीपर्यंत जाताय म्हणजे एकतर्फी झालं ना. असं नको व्हायला. आमचं म्हणणं काय, समाजात सलोखा ठेवा, दोघांचे म्हणणे ऐकून घ्या, त्यांचा त्यात रोल असेल तर त्यांना इन्व्हॉल्व करून घ्या, नसेल तर आम्हाला नगरपालिकेला भांडू द्या ना. वक्फ बोर्डाशी कशाला काय आमचा संबंध आहे. ओके. आज कराड नगरपालिकेमध्ये झोपडपट्टीच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात झोपडपट्टीवासी व सामाजिक कार्यकर्ते बऱ्याच संख्येने त्यांना निवेदन दिलेलं आहे. निवेदन देण्याच्या पूर्वीचं त्यांना मी इतिहास सांगितलं आहे. कराड शहरामध्ये 50 ते 60 वर्ष झोपडपट्टीचे हक्कधारक आहेत. ती कराड नगरपालिकेनं झोपडपट्टीमध्ये सोयी सुविधा पुरवलेल्या आहेत, नळाचं कनेक्शन दिलेलं आहे, लाईट आलेले आहे, सगळं हक्क अधिकार असताना काही लोक काहीतरी फुसफाट काढून त्या
रहिवाशांचं मानसिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. खरे पाहिलं तर ती झोपडपट्टी मूळ मालक तेच आहे आणि ते गायरान क्षेत्र आहे. ते गायरान क्षेत्राचा हक्क असल्यामुळं आम्ही तो आमचा हक्क कधीही सोडणार नाही. कुणीही काही म्हणलं तरी आम्ही आमच्या हक्कापासून तसूभर बाजूला होणार नाही ही आमची प्रतिज्ञा आहे. आज